Hello student, my name is Professor D.A. Bhosle, working as a lecturer from DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. आतापर्यंतचे आपले 10 प्रॅक्टिकल्स कंप्लीट झालेले आहेत. आपण DMS या सब्जेक्टचे प्रॅक्टिकल्स बघत आहोत आणि आजचे जे प्रॅक्टिकल नंबर 11 आपण बघणार आहोत. तर प्रॅक्टिकल इज द राईट द क्वेरी फॉर इंडेक्सेस, सिक्वेन्सेस अँड सिनोनिम्स. आपण थेरीच्या वेळी बघितलं होतं की इंडेक्स म्हणजे काय, सिक्वेन्स म्हणजे काय आणि सिनोनिम्स म्हणजे काय. तर आज तुम्हाला परत एकदा मी रिव्हिजन घेणार आहे आणि त्यानंतर मी काय असेल ते प्रॅक्टिकल तुम्हाला करून दाखवणार आहे. तर सेम बाळांनो, सिक्वेन्स म्हणजे काय, सिक्वेन्स म्हणजेच काय, कंटिन्यू नंबर, आपण त्याला काय म्हणतो, सिक्वेन्स नंबर. तर सिक्वेन्स इन SQL मध्ये सुद्धा आपण त्याला काय म्हणतो, सिक्वेन्स इज अ सिम्पली अन ऑटोमॅटिक काउंटर विच जनरेट्स दी सिक्वेन्शियल नंबर व्हेनेवर रिक्वायर्ड. म्हणजे तो काय करतो, नेक्स्ट तुम्हाला कंटिन्यू नंबर्स तो काय करत राहतो, डिस्प्ले करत राहतो. ओरॅकल प्रोव्हाइड्स अन ऑब्जेक्ट कॉल्ड द सिक्वेन्स दॅट कॅन जनरेट न्यूमरिक व्हॅल्यूज. सिक्वेन्स इज अ सेट ऑफ द इंटिजर्स. सिक्वेन्स मध्ये सेट ऑफ द इंटिजर्स असतात, म्हणजे 1 to 3 दॅट आर जनरेटेड अँड सपोर्टेड बाय सम डेटाबेस सिस्टीम्स टू प्रोड्यूस युनिक व्हॅल्यूज ऑन डिमांड. तर आपल्याला काय करायचं आहे, इंटिजर नंबर्स, आपण सिक्वेन्समध्ये सेट ऑफ द इंटिजर नंबर्स असतात आणि त्याच्यामुळे ते काय होतात, युनिक काउंटर, युनिक इन्क्रीज करत राहतात नंबर्स. म्हणजे त्याच्यामुळे युनिक व्हॅल्यूज काय राहतात, त्या टेबलमध्ये किंवा त्या डेटाबेसमध्ये युनिक व्हॅल्यूज सेव्ह होतात. तर आता तो सिक्वेन्स आपण कशा पद्धतीने तयार करायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला 3 गोष्टी माहीत असल्या पाहिजे. स्टार्टिंग नंबर, तुमचा सिक्वेन्स कितीने चालू होणार आहे, त्याच्यामध्ये मॅक्झिमम नंबर, तो सिक्वेन्स कितीपर्यंत असू शकतो, आणि त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट व्हॅल्यू, म्हणजे पहिली जी व्हॅल्यू सिक्वेन्स नंबरची असेल ती, तर त्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू कितीने इन्क्रीमेंट करायची आहे, ती इन्क्रीमेंट व्हॅल्यू आपल्याला या 3 गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. तर बाळांनो, तुम्हाला आता सिक्वेन्स कसा क्रिएट करायचा, तर त्याच्यासाठी इथं सिंटॅक्स मी दिलेला आहे. तर क्रिएट सिक्वेन्स, सिक्वेन्स नेम, स्टार्ट विथ इनिशियल व्हॅल्यू अँड स्टार्टिंग विथ. आता इथं बघा, स्टार्ट विथ हे जे असणार आहेत कॉन्स्टंट असणार आहेत. इनिशियल व्हॅल्यू काय असेल, तुमची जी पहिली व्हॅल्यू असेल ती, त्यानंतर इन्क्रीमेंट किती होणार आहे ती व्हॅल्यू, त्यानंतर मॅक्झिमम व्हॅल्यू असेल, आणि सायकल किंवा नो सायकल. म्हणजे सायकल म्हणजे तुम्हाला रिपीट तेच एक्झिक्यूट करायचं असेल तर तुम्ही सायकल म्हणू शकता. अदरवाईज तुम्हाला एकदाच सिक्वेन्स क्रिएट करायचा असेल तर नो सायकल तुम्ही म्हणला तरी चालेल. तर या पद्धतीने तुम्हाला आता सिक्वेन्स क्रिएट करायचे आहेत. आणि सिक्वेन्स क्रिएट केल्यानंतर आता इथं बघा, फॉर एक्झाम्पल इथं मी क्रिएट सिक्वेन्स केला आणि त्या सिक्वेन्सला नेम दिलेला आहे सिक्वेन्स _1, स्टार्टिंग दिलेलं आहे विथ 1 आणि इन्क्रीमेंट बाय 1 केलेलं आहे. मॅक्झिमम व्हॅल्यू आपण कितीपर्यंत इन्क्रीमेंट करू शकतो, 999 पर्यंत करू शकतो. असे त्याच्यासाठी लूप वापरलेला आहे, म्हणून सायकल इथं वापरलेला आहे कीवर्ड. तर हा सिक्वेन्स क्रिएट केलेला सिक्वेन्स आपल्याला टेबलवरती अप्लाय करून बघायचं आहे. तर तो कसा अप्लाय करायचा, त्याच्यासाठी एक आपल्याला टेबल तयार करायचं, ज्याच्यामध्ये तुम्ही याला जे काही कॉलम्स आहेत ते तुम्ही ऍड करू शकता. तर फॉर एक्झाम्पल मी इथं 2 टेबल्स तयार केलेले आहेत, आयडी आणि एक टेबल तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये 2 कॉलम्स आहेत, आयडी आणि नेम. जेव्हा तुम्ही सिक्वेन्स क्रिएट केल्यानंतर त्या, आता बघा सिक्वेन्स काय करतो, काउंटर इन्क्रीज करतो आणि व्हॅल्यू इन्सर्ट करतो. आता आयडी इथं 4 आहे, त्याच्यानंतर तो सिक्वेन्स ऑटोमॅटिकली काय करणार, काउंटर आहे ती व्हॅल्यू, नेक्स्ट व्हॅल्यू तो इन्सर्ट करणार. तर आणि नेम ॲज इट इज तुम्हाला इन्सर्ट करावं लागणार. त्याच्यासाठी तुम्हाला जेव्हा सिक्वेन्स तुम्ही क्रिएट करता, तो सिक्वेन्स क्रिएट केल्यानंतर तुम्हाला आयडी तुम्हाला आता माहीत नसणार, 1, 2 आणि 4 आहे, नेक्स्ट काय मला माहीत नाही आहे. तर तुम्हाला कंटिन्यू इन्सर्ट करायचे असेल तर तुम्ही सिक्वेन्स क्रिएट केलेल्या सिक्वेन्स तुम्ही यूज करून इन्सर्ट करू शकता. तर त्याच्यासाठी इन्सर्टमध्ये बघा, इन्सर्ट इन टू क्लास व्हॅल्यू. क्लास काय आहे इथं, व्हॅल्यू आहे, म्हणजे क्लास इज द नेम ऑफ दी टेबल. आणि ज्या काही व्हॅल्यूज आहेत, व्हॅल्यू म्हणजे पहिले आपण असतो तर आयडी इन्सर्ट केलं असतो, पण आयडी ऐवजी आपण काय केलेलं, आयडी ऑटोमॅटिकली इन्क्रीज करणार आहे. त्याच्यासाठी काय वापरलेलं आहे, सिक्वेन्स _1 नेक्स्ट व्हॅल्यू आणि कॉमा देऊन काय केलेलं आहे, त्यानंतर ते काही नेम आहेत, सेकंड कॉलमचे व्हॅल्यूज आपण इन्सर्ट केल्यात. त्यानंतर ऑटोमॅटिकली बघा आपले जे पहिले 3 रेकॉर्ड आहेत ते ॲज इट इज राहणार. आणि त्यानंतर नेक्स्ट काय झालेलं आहे, सिक्वेन्स क्रिएट झालं, स्टार्टिंग किती नसणार आहे, 1. त्यामुळं काय झालेलं आहे, पहिली व्हॅल्यू तुमची काय झाली, 1 झाली. आणि त्याच्यानंतर काय झालेलं आहे, न्यू तुमचं जे काय ते नवीन नेम इन्सर्ट झालेलं आहे. तुम्ही ह्याच्यानंतर जे परत हीच इथं सिक्वेन्स 1 नेक्स्ट व्हॅल्यू नेम नुसतं चेंज जर केला तर नेक्स्ट व्हॅल्यू 2 असेल आणि इथं जे काही नेम आहे ते ऑटोमॅटिकली इन्सर्ट केले जाईल. त्याच्यासाठी आयडी प्रत्येक वेळी इन्सर्ट करत बसायची काही गरज नाही. ह्या पद्धतीने तुम्ही सिक्वेन्स क्रिएट करून बघायचे आहेत.
त्यानंतर क्रिएट केलेल्या सिक्वेन्सला तुम्हाला चेंज करायचं असेल, इन्क्रीमेंट बाय 1 नाही तिथं तुम्हाला कितीनं करायचं आहे, 2 करायचं असेल तर तो सिक्वेन्स अल्टरिंग करू शकतो. त्याला आपण काय म्हणायचं आहे, अल्टरिंग सिक्वेन्स. आता इथं आहे बघा, त्याचा सिंटॅक्स आहे अल्टर सिक्वेन्स, सिक्वेन्स नेम, इन्क्रीमेंट बाय कितीने इन्क्रीमेंट करायची ती व्हॅल्यू, त्यामध्ये मिनिमम व्हॅल्यू तुम्हाला इन्सर्ट करायची असेल तर मीन व्हॅल्यू. आणि इथं तुम्ही अल्टर सिक्वेन्स, सिक्वेन्स नेम, तुमचा आता सिक्वेन्स _1 होता, इन्क्रीमेंट बाय किती नाही ती व्हॅल्यू. तुमचा ऑटोमॅटिकली सिक्वेन्स इन्क्रीमेंट बाय 1 तुमचे इन्सर्ट होणार नाही, तर इन्क्रीमेंट बाय 2 तुमचे व्हॅल्यूज इन्सर्ट होत राहतील. नेक्स्ट तुम्हाला क्रिएट केलेला सिक्वेन्स ड्रॉप करायचा असेल तर तुम्ही ड्रॉप कमांड यूज करू शकता, ड्रॉप सिक्वेन्स आणि सिक्वेन्स नेम. तर तुमचे जो काही सिक्वेन्स क्रिएट केला तो डिलीट होऊन जाईल. त्यानंतर सेम इंडेक्स, इंडेक्स कशासाठी यूज करायचा आहे, फास्ट सर्चिंगसाठी. तुम्हाला जर तुम्हाला इंडेक्स क्रिएट करायचा असेल विच इज हेल्प्स टू स्पीड अप सिलेक्ट क्वेरीज अँड वेअर क्लॉजेस बट इट स्लोज डाऊन डेटा इनपुट विथ इन द अपडेट अँड इन्सर्ट स्टेटमेंट. तुम्हाला इन्सर्ट आता क्रिएट इंडेक्स करायचा आहे आपल्याला, तर तो क्रिएट करण्यासाठी सिंटॅक्स आहे क्रिएट इंडेक्स, इंडेक्स नेम ऑन टेबल नेम, कोणत्या टेबलवरती अप्लाय करायचा आहे तो. आता हा जो इंडेक्स क्रिएट केला तो असतो सिम्पल इंडेक्स. जर तुम्ही कॉम्पोजिट म्हणजे एका कॉलमवरती नाही तर एकापेक्षा जास्त कॉलम्सवरती अप्लाय केला तर त्याला म्हणायचं कॉम्पोजिट इंडेक्स. आणि युनिक म्हणजेच काय, तुम्ही इथं क्रिएट इंडेक्स आणि इथं इंडेक्सच्या आधी तुम्ही क्रिएट युनिक इंडेक्स म्हटला तर तो युनिक इंडेक्स क्रिएट होतो. आणि इम्प्लिसिट हे ऑटोमॅटिकली क्रिएट होतात, जिथं प्रायमरी की वगैरे आपण यूज करतो, फॉरेन की यूज करतो, त्या कॉलम्सवरती इंडेक्सेस क्रिएट होतात. मी हे तुम्हाला स्टडीला घेतले होते, थेरीच्या वेळी मी तुम्हाला एक्सप्लेन केले होते आणि मी तुम्हाला तेव्हा सुद्धा सांगितलं होतं की ह्या क्वेरीज तुम्ही रन करून बघू शकता. तर इथं क्रिएट इंडेक्स करण्यासाठी बघा, सिम्पल इंडेक्स क्रिएट करायचं आहे तर क्रिएट इंडेक्स, इंडेक्स नेम ऑन टेबल नेम सेम आहे. आता तुम्हाला एक टेबल तयार केला तर टेबलचं नाव द्या आणि त्या टेबलवरती कोणत्या कॉलमला इंडेक्स क्रिएट करायचं आहे ते इंडेक्सचं कॉलमचं नेम. सेम कॉम्पोजिट असेल तर फक्त एका कॉलमच्या ऐवजी फक्त इथं काय करायचं आहे, जास्त कॉलम्स ॲड करायचे आहेत. त्यानंतर युनिक इंडेक्सच्या इथं तुम्हाला फक्त नेम इंडिकेट करायचं आहे की कोणता इंडेक्स क्रिएट करणार आहोत, युनिक इंडेक्स. त्यानंतर इम्प्लिसिट इंडेक्स हे ऑटोमॅटिकली क्रिएट होतात सर्व्हर साईडला, मी आत्ताच सांगितलेलं आहे. त्यानंतर तयार केलेले इंडेक्स तुम्हाला ड्रॉप करायचं असेल तर ड्रॉप इंडेक्स, इंडेक्स नेम. त्यानंतर सिनॉनिम, सिनॉनिम is an alternative name for subject such as the tables, views, sequences, stored procedures and other database object. You generally use the synonyms when you are granting access to object from another schema and you don't want to users to have worry about knowing which schema owns the object. आता तुम्हाला हे सुद्धा काय करायचंय, सिनॉनिमचा यूज बघायचा आहे बा. हे सिनॉनिम्स फक्त तुम्हाला इतकं ह्याची कन्सेप्ट फक्त क्लिअर झाली तरी सफिशियंट आहे, कारण याचे जे तुम्ही जो डेटाबेस क्रिएट करता याचा जास्तीत जास्त याच्यावरती काही म्हणजे यूज नाही केला तरी चालू शकतो. त्यामुळे तुम्हाला फक्त सिनॉनिम्स कसा क्रिएट करायचा आहे आणि ड्रॉप कसा करायचा आहे इतकं तुम्हाला याचे सिंटॅक्स माहीत असले तरी सफिशियंट आहे. तर याच्या रिलेटेड जे क्वेश्चन्स दिलेले आहेत ते तुम्ही आता सॉल्व्ह करायचे आहेत. आणि हे थेअरी क्वेश्चन्स आहेत बघा. डिस्टिंग्विश बिटवीन इंडेक्स आणि व्ह्यू, इंडेक्स म्हणजे काय आणि व्ह्यू म्हणजे काय, डिफरन्सेस लिहायचे आहेत. त्यानंतर युनिक इंडेक्स म्हणजे काय, युनिक इंडेक्सचे सिंटॅक्स, त्यानंतर एक्झाम्पल देऊन तुम्ही एक्सप्लेन करू शकता. आणि इथं जे प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन्समध्ये बघा, इथं ज्या क्वेरी दिलेल्या आहेत त्या क्वेरी ॲज इट इज टाईप करायच्या आणि तिथं एरर येत असेल तर एरर लिहा, अदरवाईज तुम्हाला आउटपुट डिस्प्ले होत असेल तर आउटपुट लिहायचं आहे. आणि त्यानंतर हे एक्झरसाइज दिलेले क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही रीड करायचे आहेत आणि स्वतः सॉल्व्ह करायचे आहेत. क्रिएट सिम्पल इंडेक्स, कोणता इंडेक्स क्रिएट करणार आहात, सिम्पल इंडेक्स ऑन डिपार्टमेंट, सिम्पल इंडेक्स ऑन डिपार्टमेंट टेबल. तर सिम्पल इंडेक्स करायचा आहे तर तो कसा करायचा त्याची क्वेरीज तुम्ही लिहा आणि प्रॅक्टिकली रन करून बघायचे. 1 बाय 1 इंडेक्स तयार करून घ्या. सिम्पल इंडेक्स करा, त्यानंतर कॉम्पोजिट इंडेक्स करा, त्यानंतर सिक्वेन्स क्रिएट करा, सिक्वेन्स क्रिएट केलेले अल्टर करा. हे जे क्वेरीज आहेत त्याच्या क्वेरीज लिहायच्या आहेत आणि रन करून बघायच्या आहेत. तर मी तुम्हाला आता हे त्यातले सिक्वेन्स कसा क्रिएट करायचा, त्यानंतर व्हॅल्यूज कशा इन्सर्ट करायचे आणि आउटपुट कशा पद्धतीने येतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे बाळांनो. तर आजच्या या प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही हे जे क्वेश्चन्स आहेत ते एक्झरसाइज आणि प्रॅक्टिकल क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. तर बाळांनो आता त्याच्यासाठी बघा मी तो ओरॅकल ओपन केलेला आहे. तर त्याच्यासाठी बाळांनो तुम्हाला एक टेबल तयार करावा लागणार आहे. तर टेबल आपण तयार करण्यासाठी कोणती क्वेरी यूज करतो, क्रिएट टेबल. आणि त्या टेबलचं नेम काय दिलं मी, सिव्हिल. मी टेबलला नेम काय दिलेला आहे, सिव्हिल. आणि त्या टेबलमध्ये मी 2 कॉलम्स ॲड करणार आहे.
फर्स्ट कॉलम आहे रोल नंबर, त्याचा डेटा टाईप आहे नंबर, त्याची साईज आहे 2 आणि त्यानंतर नेम मध्ये बघा मी त्याचा डेटा टाईप देणार आहे varchar 2, साईज दिली मी 25. इथं तुम्ही बघा टेबल क्रिएट केला, मिसिंग राईट पॅरेंथेसिस. इथं माझा टेबल तयार झालेला आहे. तर टेबल तयार झालेला आहे तर त्याच्यामध्ये रेकॉर्ड्स इन्सर्ट करून घेऊया, कारण सिक्वेन्सेस आपल्याला त्याच्यावरतीच क्रिएट करायचे आहेत. इन्सर्ट इनटू आपण कोणती क्वेरी यूज करतो, इन्सर्ट इनटू टेबल नेम. टेबल कोणता आहे, सिव्हिल. व्हॅल्यूज ज्या काय आहेत त्या पुट करायच्या. आता पहिला काय होतं, रोल नंबर 1 आणि नेम काय होतं ते ऍड करायचं आहे आपल्याला. 1 रो इन्सर्ट झालेला आहे. असे आपल्याला काय करायचे, मल्टिपल रेकॉर्ड्स इन्सर्ट करून घ्यायचे आहेत. आपण रेकॉर्ड इन्सर्ट करून घेत आहे बाळांनो. त्यानंतर नेक्स्ट आपण नॉर्मली एक सिंपल टेबल तयार केलेला आहे. आता मी इथं बघा तुम्हाला दिसेल की माझ्याकडे ह्या टेबलमध्ये 3 रेकॉर्ड मी इन्सर्ट करून घेतलेले आहेत. चेक करूया आपण. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम इज द सिव्हिल. ह्या टेबलमध्ये बघा तुम्हाला दिसत आहे की 3 रेकॉर्ड इन्सर्ट केलेले आहेत, रोल नंबर 1, 2 आणि 3 आणि त्यांचे नेम्स इन्सर्ट केलेले आहेत. तर आपल्याला आता काय करूया, सिक्वेन्स क्रिएट करून बघूया. पहिला जो होता सिक्वेन्स, तर क्वेरी काय लिहायची होती, क्रिएट सिक्वेन्स. स्पेलिंग मिस्टेक चालणार नाही. क्रिएट सिक्वेन्स सिक्वेन्स नेम द्यायचा बाळांनो. इथं तुम्हाला मी इथं सिक्वेन्स नेम काय दिलं, सिक्वेन्स अंडरस्कोर 2 दिलं. सिक्वेन्स अंडरस्कोर 2. स्टार्टिंग तुमचा सिक्वेन्स कुठून आहे, ती स्टार्टिंग विथ 1. इन्क्रीमेंट किती होणार आहे, ती इन्क्रीमेंट बाय, तुमची इन्क्रीमेंट किती होणार आहे, 1 होणार आहे, ती इन्क्रीमेंट बाय 1. आणि याच्यामध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू किती असणार आहे, 999. तुम्हाला किती द्यायची आहे ती तुम्ही देऊ शकता. अदरवाईज मॅक्झिमम व्हॅल्यू तुम्ही 99 जरी दिला तरी चालेल, मॅक्झिमम व्हॅल्यू. आणि त्यानंतर तुम्हाला सायकल आहे की नो सायकल इंडिकेट करायचं आहे, रिपीट करायचं आहे की नाही. तर इथं तुम्ही सिक्वेन्स क्रिएट करायचा आहे. क्रिएट सिक्वेन्सचं नेम दिलेला आहे मी सिक्वेन्स अंडरस्कोर 2, कारण हे नेम लक्षात राहायचं आहे. हा सिक्वेन्स जो काही क्रिएट केला तो सिक्वेन्स अंडरस्कोर 2 मध्ये सेव्ह झालेला आहे. आणि स्टार्टिंग किती आहे, व्हॅल्यू 1 आणि इन्क्रीमेंट बाय किती आहे, 1 आहे. म्हणजे पहिली व्हॅल्यू तुमची 1च येणार. आपण इथं असं करूया काय, स्टार्टिंग विथ 4 करूया, ओके. आणि इन्क्रीमेंट बाय 1 केलं तर चालेल. नेक्स्ट व्हॅल्यू तुमची 1 2 3 आहेत, ऑटोमॅटिकली 4 होईल. आणि त्यानंतर इन्क्रीमेंट बाय 1 केलंय म्हणजे 4 नंतर काय होणार, 5 होणार आहे. तर सिक्वेन्स आपल्या इथं बघा आउटपुट दिसत आहे, सिक्वेन्स क्रिएटेड. तर नेक्स्ट आपल्याला काय करायचं, हा सिक्वेन्स क्रिएट केलेला तुम्हाला फॉलो करायचा आहे. ऑटोमॅटिकली काउंटर इन्क्रीज झाला पाहिजे ना, टेबलमध्ये इन्सर्ट झाले पाहिजेत. तर मी इन्सर्ट इनटू टेबल नेम काय आहे, सिव्हिल. आणि व्हॅल्यूज पुट करा. आता सिक्वेन्स अंडरस्कोर किती होतं, 2. त्यानंतर सिक्वेन्स व्हॅल्यूज इन्सर्ट करण्यासाठी मी मग सांगितले होते सिक्वेन्स नेम डॉट नेक्स्ट व्हॅल्यू, सिक्वेन्स अंडरस्कोर नेक्स्ट व्हॅल्यू डॉट. नंतरचे जे काही नेक्स्ट कॉलम नेम आहे ते मी इथं काय दिलं, अनु. त्यानंतर कॉलम कंप्लीट. इथं बघा, इथं तुम्हाला 1 रो इन्सर्ट झालेला आहे. तुम्ही इथं ही क्वेरी सेव्ह करून घ्या. सिक्वेन्स इन्सर्ट 2 म्हणा. आता इथं बघा बाळांनो, मी तुम्हाला सॅम्पल दाखवणार आहे करून, ते तुम्ही प्रॅक्टिकली नंतर करून बघायचे आहेत. सिलेक्ट स्टार फ्रॉम सिव्हिल.
बघा स्टार्टिंग होता सिक्वेन्स 4 ने, सो रेकॉर्ड काय इन्सर्ट झाला 4. आता इन्क्रीमेंट बाय 1 ने म्हटलेलं आहे ना, तर नेक्स्ट व्हॅल्यू काय असणार आहे, रोल नंबर तुमचा 5 असणार आहे. तर ती सुद्धा आपण काय करूया, एक्झिक्यूट करून बघूया. तर सेव्ड क्वेरीमध्ये आपण बघूया, ती क्वेरी मी आता सेव्ह केली होती. सिक्वेन्स 2. आता इथं सेम तो सिक्वेन्स आहे, फक्त आपण नेम काय करणार आहोत, चेंज करणार आहोत. नेम दिलं मी अनिल. नेक्स्ट काय झालं, 1 रो इन्सर्ट. त्यानंतर नेक्स्ट नेम दिलं पूजा. ऑटोमॅटिकली काउंटर इन्क्रीज होत राहणार आहे. मी 3 रेकॉर्ड इन्सर्ट केले बघा. त्यानंतर प्रिया, 3 रेकॉर्ड इन्सर्ट केलेले आहेत. 4 नंतर काय असणार आहे, 5, 6 आणि 7 असे 3 रेकॉर्ड्स इन्सर्ट झालेले आहेत. चेक करूया. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम काय आहे, सिव्हिल. आणि बघा 5, 6 आणि 7 हे 3 रेकॉर्ड्स ऑटोमॅटिकली इन्सर्ट झालेले आहेत. तर तुम्हाला सिक्वेन्स अल्टर करायचं असेल तर सेम क्वेरी टाका, अल्टर सिक्वेन्स, सिक्वेन्स नेम इन्क्रीमेंट बाय जितका आहे ती व्हॅल्यू तुम्ही टाकू शकता. तर सेम अल्टर सिक्वेन्स, अल्टर सिक्वेन्स, सिक्वेन्स नेम काय होतं, सिक्वेन्स अंडरस्कोर 2, इन्क्रीमेंट बाय कितीने इन्क्रीमेंट करायची आहे ती व्हॅल्यू, मी माझी कितीने होती, बाय 2. सिक्वेन्स अल्टर्ड झालेला आहे. तुम्ही इथं सिक्वेन्स अल्टर केला. आता बघा काय, मी तुम्हाला ही सुद्धा आउटपुट दाखवतो. चेक करायचं आहे सिक्वेन्स अल्टर. क्वेरी सेव्ह करूया. आता तुम्ही जेव्हा सिक्वेन्स इन्सर्ट करा परत, तर इन्क्रीमेंट कितीनं झालेलं आहे, 2 न झालेलं आहे. जेव्हा तुम्ही क्वेरी परत एकदा एक्झिक्यूट करशीला तेव्हा तुम्हाला बाळांनो 2 न इन्क्रीमेंट होणार आहे. ऑलरेडी रेकॉर्ड्स किती आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आहेत. 7 आहेत ना. तर नेक्स्ट व्हॅल्यू डॉट, इथं तुम्ही नेम द्या. वन रो इन्सर्ट झालेला आहे का तुम्हाला आउटपुट. नेक्स्ट आपण 2 करूया. 2 ह्याचे डिफरन्सेस दाखवणार आहेत, कारण आपण सिक्वेन्स अल्टर केलेला आहे. सिक्वेन्स अल्टर झालेला आहे म्हणजे त्याची इन्क्रीमेंट व्हॅल्यू बाय 1 नव्हती, ती आता 2 ने झालेली आहे. सो 7 नंतर काय येणार आहे, 9 आणि 11 हे 2 रेकॉर्डच डिस्प्ले होणार आहेत. सिलेक्ट स्टार फ्रॉम कोणता टेबल, सिव्हिल. बघा 9 आणि 7 नंतर बाय 2 न, त्यामुळे 9 आणि 9 नंतर बाय 2 न आहेत. सो 11 असे सिक्वेन्स तुमचा अल्टर झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सिक्वेन्स अल्टर पण करायचा आहे. त्यानंतर तुम्ही ड्रॉप पण करू शकता. म्हणजे तो सिक्वेन्स तुम्हाला डिलीट करायचा असेल तर तुम्ही ड्रॉप कमांड यूज करू शकता. ड्रॉप सिक्वेन्स, सिक्वेन्स अंडरस्कोर 1, ड्रॉप सिक्वेन्स, सिक्वेन्स अंडरस्कोर 1. तुम्हाला सॉरी, सिक्वेन्स नेम इज द सिक्वेन्स 2 होतं. ड्रॉप सिक्वेन्स, सिक्वेन्स, सिक्वेन्स इज ड्रॉप्ड. तुमचा सिक्वेन्स काय झालेला आहे, ड्रॉप झालेला आहे. बाळांनो सेम तुम्हाला प्रॅक्टिकलचे क्वेश्चन्स आता हे सगळे सॉल्व्ह करायचे आहेत. बघा बाळांनो, इथं मी आता इंडेक्स, सेम इंडेक्सचे ज्या क्वेरी दिलेल्या आहेत त्या तुम्ही टाईप करा आणि आउटपुट चेक करून बघायचे आहेत. त्यानंतर सिक्वेन्स कसा क्रिएट करायचे आणि याचे आउटपुट्स लिहायचे आहेत. मी आता ज्या पद्धतीने सिक्वेन्स दाखवले त्याच पद्धतीने इंडेक्स आहेत. तुम्हाला इथं मी या पीपीटीमध्ये इंडेक्स सिनॉनिम्स इंडेक्सेस कशा पद्धतीने तयार करायचे याचे मी तुम्हाला एक्झाम्पल सुद्धा दिलेले आहेत. ते तुम्ही सॉल्व्ह स्वतः करायचे आहेत. मी आता तुम्हाला सिक्वेन्स करून दाखवलेले आहे, त्या पद्धतीने तुम्ही आता इंडेक्स करून बघायचे आहेत. सिनॉनिम्स करायचे नाहीत बाळांनो. तर आज तुम्हाला आजच्या प्रॅक्टिकलमध्ये फक्त तुम्हाला इंडेक्स आणि सिक्वेन्स ह्या 2 गोष्टी शिकायच्या होत्या. तर बाळांनो मी तुम्हाला सिक्वेन्स क्रिएट करून दाखवलेले आहेत. तर तुम्ही इथं
सिक्वेन्स क्रिएट करून बघा. त्यानंतर इंडेक्ससुद्धा त्या पद्धतीने क्रिएट करायचे आहेत आणि ड्रॉप करायचे आहेत. जे क्वेश्चन्स विचारले आहेत एक्झरसाइजमध्ये ते स्वतः सॉल्व करायचे आहेत. तर मी ज्या पद्धतीने तुम्हाला स्टेप्स दाखवलेल्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही रन करून बघायचे आहेत. थँक्यू.